मी प्रदीप कांबळे, मंडल रेल प्रबंधक, नांदेड डिव्हिजन. आज 2025-26 या वर्ष संपल्यानंतर नांदेड डिव्हिजन, नांदेड मंडल यांच्या जे उल्लेखनीय कामगिरी आम्ही केलेली आहे, ते पत्रकारांच्या माध्यमातून आज सामान्य जनतेकडे पोहोचवावे, हेच या पत्रकार परिषदेची मुख्य म्हणजे आमची कल्पना होती. आणि यामध्ये आम्ही 2025-26 मध्ये जे उल्लेखनीय कार्य केलेले आहेत, ते एका PPTच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलेलं आहे. याची जे ठळक जे पॉईंट्स आहेत, ते मला तुमच्यासमोर ते ठेवायचे आहेत. नांदेड डिव्हिजननी यावर्षी जी आपली अर्निंग आहे, ती आजपर्यंतची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात जास्त अर्निंग केलेली आहे मागच्या काही वर्षामध्ये. आणि जो आमचा प्रोडक्ट जो PEI ज्याला आपण एफिशियन्सी मोजण्याचं एक प्रमाण म्हणतो, तो प्रमाण आमचा फर्स्ट टाइम 100%च्या कमी येणार आहे. आणि जी सेफ्टी आहे, सेफ्टीमध्ये जी संरक्षण आहे, त्या संरक्षणामध्ये या पूर्ण वर्षामध्ये आमचा कडून कोणताही एकही मेजर ॲक्सिडेंट नांदेड डिव्हिजनमध्ये झालेला नाही आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की नांदेड डिव्हिजनमध्ये जे आमचे सेफ्टीचे वर्क आहेत, ते ट्रॅक संबंधित असो किंवा सिग्नल संबंधित असो किंवा कोच संबंधित असो, त्यामध्ये आमचे सगळे डिपार्टमेंट, सगळे जे लोक आहेत, सगळे कर्मचारी आहेत, ते खूप चांगलं कार्य करून राहिले. आणि याचीच ती परिणती आहे ही आहे की आपण पूर्ण वर्षामध्ये कोणताही सिरियस ॲक्सिडेंट नांदेड डिव्हिजनमध्ये झालेला नाही आहे. पंक्च्युअलिटी तो दुसरा आमचा उद्देश आहे की ट्रेन वेळेवर आपल्या गंतव्यस्थळी पोहोचणार, यासाठी सुद्धा आमचे पूर्ण कर्मचारी त्याबद्दल आपली पूर्ण कामगिरी बजावत आहेत, व्यवस्थित बजावत आहेत. आणि त्यामुळेच मागच्या वर्षी मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये आम्ही 39 टाइम्स आउट ऑफ 365 डेज, जे मागच्या वर्षी फक्त 4 वेळेलाच आम्ही ही उपलब्धी केली होती, ती यावर्षी आम्ही 39 वेळेला ही पार पडलेली आहे. त्याचप्रमाणे पॅसेंजर ट्रेनमध्ये सुद्धा 48 वेळेला आम्ही ही कामगिरी पार पडलेली आहे, जी मागच्या वर्षी फक्त 10 होती. गुड्स ट्रेनच्या लोडिंगबद्दल, जी लोडिंग आपण म्हणतो, की मी यावर्षी सांगतोय की आपल्याला मागच्या वर्षीच्या पेक्षा आणि आतापर्यंतची ही सगळ्यात चांगली लोडिंग आहे. त्याचप्रमाणे टार्गेट सुद्धा आम्ही अचीव केलेले आहेत. तिकीट चेकिंग अर्निंग हा एक दुसरा क्षेत्र आहे, ज्यामध्ये आम्ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तिकीट चेकिंगचा ड्राईव्हचा मुख्य उद्देश असतो की जे तिकीटलेस ट्रॅव्हल आहे, त्याला आम्ही कमी करून रेल्वेची अर्निंग वाढवण्याचा पूर्ण प्रयास करतो. यावर्षी आम्ही 15% यामध्ये कमी केलेली आहे. प्रवाशांना जसं की मी पूर्ण डिटेल प्रेझेंटेशनमध्ये सांगितलेलं आहे की आमच्या रेल्वेला सुरक्षितपणे आणि चांगल्या प्रमाणे आपली जी यात्रा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडनं जी अपेक्षा आहे ती हीच आहे की आपण आपल्या ज्या सीटवर बसता किंवा आपण जेव्हा सुद्धा म्हणजे रेल्वेची कोणती फॅसिलिटी यूज करता, त्यामध्ये कमीत कमी म्हणजे ज्याला आपण सिविक सेन्स म्हणतो, त्याप्रमाणे जर आपण वागलात तर रेल्वे चांगली आपली व्यवस्था ठेवू शकणार आणि चांगली व्यवस्था आपल्यापर्यंत आणि दुसऱ्या पॅसेंजरपर्यंत पोहोचवू शकते. पुन्हा सांगतोय की विना प्रवास करण्यामुळे बिना तिकीट प्रवासामुळे जे रेल्वेची जी रेव्हेन्यू लॉस होतो, तो रेव्हेन्यू तो अल्टिमेटली तो देशाचाच रेव्हेन्यू आहे, तो जो लॉस होतो. आणि त्यामुळे जे दुसरे प्रवासी आहेत, जे बोनाफाईड पॅसेंजर आहेत, त्यांना सुद्धा त्रास होतो. कारण त्यामध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये गर्दी वाढते आणि जे बोनाफाईड पॅसेंजर्स आहेत, त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे प्रवास करता येत नाही. तर या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण प्रॉपर तिकीट घेऊनच रेल्वेचा प्रवास करा. आणि जे दुसरे पॅसेंजर आहे, बोनाफाईड पॅसेंजर, त्यांना जर याबद्दल काही जर एखादी कंप्लेंट करायची असली तर रेल्वेचा जो नंबर आहे 139, त्यावर कंप्लेंट केल्यावर आम्ही आपल्या TTच्या माध्यमातून किंवा RPF स्टाफच्या माध्यमातून आपला जो कंप्लेंट आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नांदेड यवतमाळ हे प्रोजेक्ट जे आहे ते सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत आहे. आणि त्यामध्ये जी मॉनिटरिंग असते ती आमच्याद्वारे नाही आहे, पण मी डिटेल्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.